नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 2 वर्गीकरण उपघटक 1 शब्दसंग्रह व्यवसाय 1 प्रश्न 1 ते 5 साठी सूचना खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा। मित्रांनो, गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे। एकूण 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातला एक पर्याय हा वेगळा असेल आणि तो वेगळा पर्याय म्हणजे गटात न बसणारं पद आपण ओळखणार आहोत। प्रश्न नंबर 1 आहे कार्तिक, आषाढ, एप्रिल आणि चैत्र। विद्यार्थी मित्रांनो, या 4 पर्यायांमध्ये जर आपण बघितलं तर कार्तिक, आषाढ आणि चैत्र हे मराठी महिने आहेत, एप्रिल हा इंग्रजी महिना आहे, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एप्रिल। प्रश्न नंबर 2 बस, रिक्षा, मोटार, विमान। मित्रांनो, बस, रिक्षा, मोटार हे साधनं रस्त्यावर चालतात, विमान हे हवेतून चालतं, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 विमान। प्रश्न नंबर 3 पोटरी, घोटा, गुडघा, मनगट। मित्रांनो, पोटरी, घोटा, गुडघा हे पायाचे भाग आहेत आणि मनगट हा हाताचा भाग आहे, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मनगट। प्रश्न नंबर 4 आंबा, मूळ, खोड, पान। आता या 4 पर्यायांमध्ये गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 आंबा। मित्रांनो, आंबा हे फळ आहे, मूळ, खोड आणि पान हे झाडाचे अवयव आहेत, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आंबा। प्रश्न नंबर 5 उन्हाळा, पावसाळा, रेनकोट, हिवाळा। मित्रांनो, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतू आहेत आणि रेनकोट हा पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून आपण रेनकोट घालत असतो, परिधान करत असतो। मग गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 रेनकोट। मित्रांनो, रेनकोट वेगळा आहे आणि तीनही हे ऋतू वेगळे आहेत, म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 6 बैल, गाय, घोडा, उंट। मित्रांनो, बैल, घोडा आणि उंट हे पुल्लिंगी आहेत आणि गाय ही स्त्रीलिंगी आहे, म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 गाय। प्रश्न नंबर 7 मूग, मटकी, तूर, ज्वारी। विद्यार्थी मित्रांनो, मूग, मटकी, तूर हे कडधान्य आहेत आणि ज्वारी हे आपलं अन्नधान्य आहे, म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 ज्वारी। प्रश्न नंबर 8 हरिण, कावळा, चिमणी, पोपट। मित्रांनो, कावळा, चिमणी, पोपट हे पक्षी आहेत, हरिण हा प्राणी आहे, म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हरिण। प्रश्न नंबर 9 केशरी, पिवळा, हिरवा, पांढरा। विद्यार्थी मित्रांनो, केशरी, हिरवा आणि पांढरा हे आपल्या तिरंगी ध्वजाचे रंग आहेत, पिवळा हा आपल्या ध्वजामध्ये रंग नाही, म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पिवळा। प्रश्न नंबर 10 पालक, शेपू, मेथी, बटाटे। पालक, शेपू, मेथी या पालेभाज्या आहेत आणि बटाटे ही फळभाजी आहे, म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 बटाटे। प्रश्न नंबर 11 लोणी, तूप, मीठ, पनीर। मित्रांनो, लोणी, तूप आणि पनीर हे दुधाचे पदार्थ आहे, मीठ हा वेगळा पर्याय आहे, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 मीठ। प्रश्न नंबर 12 नाक, कान, डोळे, तोंड। विद्यार्थी मित्रांनो, नाक, कान, डोळे हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तोंड। प्रश्न नंबर 13 आंबट, गोड, जिलेबी, कडू। विद्यार्थी मित्रांनो, आंबट, गोड आणि कडू या 3 चवी आहेत, चव आणि जिलेबी हा पदार्थ आहे, म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 जिलेबी। प्रश्न नंबर 14 पश्चिम, पूर्व, नैऋत्य, उत्तर। विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम, पूर्व आणि उत्तर या मुख्य दिशा आहेत, नैऋत्य ही उपदिशा आहे,
म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 नैऋत्य. प्रश्न नंबर 15 मे, जानेवारी, डिसेंबर, एप्रिल. विद्यार्थी मित्रांनो, मे, जानेवारी आणि डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 31 दिवस असतात. एप्रिल महिन्यात 30 दिवस असतात. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 एप्रिल. प्रश्न नंबर 16 आंबा, कलिंगड, पेरू, सीताफळ. विद्यार्थी मित्रांनो, आंब्यामध्ये एक बी असते. कलिंगड, पेरू आणि सीताफळामध्ये अनेक बिया असतात. म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आंबा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी घटक 2 वर्गीकरण, उपघटक 1 शब्दसंग्रह, त्यामध्ये व्यवसाय नंबर 1 आपण या व्हिडिओमध्ये बघितला. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.